एप्रिल मे 99च्या या कार्यक्रमाला आला त्याबद्दल सर्व पत्रकार मंडळींचे स्वागत आणि आभार. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण बमन सरांचं स्वागत करूया आणि आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करणारच आहोत. पण त्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट मला इथे सांगायची आहे, मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपल्या सर्वांना माहिती आहे की कालच काश्मीरमध्ये एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे आणि त्या भ्याड हल्ल्याचा एप्रिल मे 99ची संपूर्ण टीम आपण सर्व निषेध करतो आहोत. आणि तिथे जे मृत पावलेले आपले बंधू भगिनी आहेत त्यांना आपण 1 मिनिट उभारून आपण श्रद्धांजली देऊया आणि मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. 1 मिनिट आपण श्रद्धांजली वाहू. धन्यवाद. खरं तर आज आपण गाण्याचं एक लॉन्च करणार होतो, पण जी काल घटना घडली ती पाहता आणि आत्ता जो आपली सर्वांची मानसिकता आहे ती पाहता आपण आजच्या गाण्याचं जे रिलीज आहे ते उद्या करणार आहोत. याची प्लीज आपण सर्वांनी दखल घ्या. आणि आजचा कार्यक्रम सुद्धा पूर्वनियोजित असल्यामुळे आपण तो केलेला आहे. एवढं बोलून मी थांबतो आणि ओव्हर टू राजेश. नमस्कार. आपले एप्रिल मेचे सगळे कास्ट क्रू या बघू पुढे या आणि साईडला म्हणजे मीडियालाही तुम्हाला सगळ्यांना बघता येईल. हे सगळे कास्ट सगळे साईडला या. ओके. रुया कट्टा आणि डीपीस का, कारण आपली जी फिल्म आहे एप्रिल मे 99 ही फिल्म नॉस्टॅल्जियाची आणि आम्हाला सगळ्यांना नॉस्टॅल्जिया आहे रुया कट्ट्याचा. आम्हाला सगळ्यांना नॉस्टॅल्जिया आहे डीपीजचा, कारण आम्ही डीपीजमध्ये इथे उभं राहून म्हणजे मी स्वतः डीपीजमध्ये खूप यायचो आणि तो नॉस्टॅल्जिया पुढे नेत असताना अजून एक नॉस्टॅल्जिया आहे आमचा बमन सरांबरोबरचा. कारण बमन सरा मी आयुष्याची सुरुवात जी मुन्नाबाई MBBS मध्ये केली ती बमन सरांबरोबर केली. तिथून जो माझा प्रवास सुरू झाला आहे, माझ्या पहिल्या फिल्ममध्येही बमन सर होते आणि आजही एका हाकेला ते माझ्यासाठी येतात आणि आज ते खूप बिझी असून सुद्धा आज इथे आलेत फक्त माझ्या आणि रोहनच्या प्रेमासाठी. त्यावेळेला हा असा चड्डीत होता जेव्हा तोही अजून आणि बमन त्यावेळेपासून मला पावना पॅन्ट म्हणायचा. अजूनही मला तो पावना पॅन्टच म्हणतो. म्हटलं आज मी पावना पॅन्टच घालून येतो. तर रोहनही त्यावेळेला जज इंडस्ट्रीत जॉईन झाला लगेराव पासून, तेव्हाही बमन सर होते. त्यामुळे आमच्या दोघांची बमन सरांबद्दल बरोबर खूप असोसिएशन आहे आणि खूप नॉस्टॅल्जिया आहे. तर ते नॉस्टॅल्जियाचं इमोशन इंटॅक्ट ठेवता आपण सगळे या समारंभाला उपस्थित आहात. सगळ्यांचे धन्यवाद. आता मी माईक देतो माझ्या भावाला रोहन वापस करला. हॅलो 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 हॅलो. सेम राजादा जसं म्हटलं तसा नॉस्टॅल्जिया क्रिएट होण्यासाठीच आपण हा कट्टा निवडला होता आणि जसं आपण सगळेही इथे जमलोय, आम्हीही 1 वर्षापासून हा नॉस्टॅल्जिया बघतोच आहे, कारण की आम्ही एकत्र आणण्यासाठी असं वाटलं की बमन सर पण ह्या नॉस्टॅल्जियामध्ये इन्व्हॉल्व्ह हवेत, आम्हाला त्याचे ब्लेसिंग्स मिळावेत एवढाच सर उद्देश होता. आणि लगरपासूनचा सर तुमचा प्रवास मी स्वतः बघितला आणि तुम्ही ज्या पद्धतीत छोट्या छोट्या पद्धतीत पण गाईड करतात, लगेरो असेल, 3 इडियट्स असेल, फरारी असेल, आपली फरारीमधल्या पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण तुम्ही गाईड करत गेलात. त्याच्यामुळे तो नॉस्टॅल्जिया ऑटोमॅटिकली आपल्यासोबत राहत आला आणि सेम एका व्हेंटिलेटरच्या फोनवरती राजवताचे तुम्ही त्या रोलसाठी आला होतात आणि आज सेम गोष्टीसाठी आज तुम्ही इथं आलात. तर तो नॉस्टॅल्जिया कॅरी फॉरवर्ड होत चाललाय. नेक्स्ट फिल्मला आपण एकत्र असू असं मला वाटतंय. आणि 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 सर तुमच्यासाठी मी रोहनवरनं रो कधी झालो ते मलाच कळलं नाही. थँक्यू सो मच. मी बमन सरांना देतो. नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मराठीमध्ये नॉस्टॅल्जियाचा अर्थ काय मिनिंग काय? जुनं आठवणी. ती लोकांनी सांगितलं नाही, मला सांगायला पाहिजे. सो
काय म्हणतो माझा मित्र, माझा म्हातारा सॉरी माझ्या सुप्रसिद्ध दिग्दर्शक, माझा मित्र, करीबचा मित्र राजेश पॉणापॅन्ट, शुभेच्छा माझी सगळ्यांना मान्यावर तिकडे बसलेले आहे, उभा राहिले सगळे. अँड ऑफकोर्स टू रोरो, God bless you. As you are making your first film, God bless you. I'm very touched. I'm very moved that you think of me like this. Thank you very much, everybody. ओके, आता रोहन. आमची खूप इच्छा आहे सर तुम्ही पोस्टर रिव्हील करावं, चला. त्यामुळे मी देतो गणपती बाप्पा 3, 2, 1. ह्या आपल्या फिल्ममध्ये मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहेत. बमन सर ही आमची जाई आहे फिल्ममधलं मेन कॅरेक्टर. तसंच आर्यन कृष्णाचा रोल प्ले करतोय, श्रेयस प्रसादचा रोल प्ले करतोय, मंथन सिद्धेचा रोल प्ले करतोय, सर रविराज कांदे वन ऑफ फादर, प्रसाद फादर, सौमित्र मोठे कृष्णाज फादर, शुभांगी भुजबळ वन ऑफ मदर प्ले करतात. आणि सर माय रायटर अँड माय टीम कुणाल अँड आणि सर सगळे पोस्टर्स आपले डिझाईन केलेले आहेत. सचिन घे भरत सर, भरत आपला एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे सर. आपला डायलेक्ट कोच दर्पण सर, ते आपले प्रोड्युसर आहेत पांढरा दाढीवाला. येस सर. आपलं आता जे गाणं तुम्ही आता ऐकलं ते आपण आता एकदा बघू शकते. बघू पण शकतो. गुड लक सगळ्यांना. ओके, एक समा हॉलिडे. डीपी या फास्ट फूड जॉईंटचे जे ओनर्स आहेत दोघे माझे भाऊ हरी आणि प्रसाद, प्लीज इकडे या फ्रंटला. हरी प्रसाद. तिसरा विनू. विनू कुठे आहे? विनू आलाय का? बरं ते बुके जाण बाबा. हे माझे दोन भाऊ आहेत, हरी आणि प्रसाद. आम्ही कीर्ती कॉलेजला हे वडील आहेत. लहानपणापासून मी यांच्या घरात यांच्याच रेस्टॉरंटमध्ये फुकट खायला जायचं. ते अजूनही चालू आहे. प्रसाद कोटी आणि डीपीज फास्ट फूड ब्रँडिंग झालेलं आहे, प्लग इन झालेला आहे. थँक्यू. आणि डीपीचा सगळा स्टाफ सगळ्यांना फोटो काढा. या सगळे डीपीचे स्टाफ फटाफट गमन सरांना. मैं गाना कल ही सुन लिया था, आज तो ऑफिशियली मतलब सब रिलीज हुआ, लेकिन बहुत प्यारा लगा. बहुत दूसरा कि 4 बच्चे, एक तो आज म्यूजिक की बात करनी चाहिए, लेकिन ये 4 बच्चे कैमरा के सामने कुछ ज़्यादा ही कॉन्फिडेंस नहीं है आजकल के बच्चे. हाँ, मैं तो बहुत डरता था कैमरा के सामने पहले आया था तब.
लेकिन ये गाने में एक फिल्म इज़ अबाउट नॉस्टैल्जिया, और फिल्म है मतलब 99 में बिफोर इंटरनेट एंड सोशल मीडिया, तो उस ज़माने में फ्रेंडशिप्स कैसे हुआ करती थी, ऐसे हुआ करती थी। आज है कि नहीं मैं उसका जजमेंट नहीं दे सकता हूँ, मेरा कोई हक नहीं बनता, लेकिन आज है कि नहीं वो ऑडियंस देख सकती है और वो उनको एहसास होगा। लेकिन वो आई थिंक पिक्चर का मीनिंग यही है कि ट्राई एंड अंडरस्टैंड व्हाट इज़ फ्रेंडशिप ऑल अबाउट नाउ वर्सेस व्हाट इज़ फ्रेंडशिप 99च्या आधी फ्रेंडशिप कसं होतं। आई थिंक दैट इज़ व्हाट द फिल्म इज सेइंग। और जो फिल्म में एक क्वालिटी है, एक टेक्स्चर है फिल्म में, कैमरा वर्क, एक्टिंग, इतने में एक्टिंग समझ में आता है, इतने में समझ में आता है। जो डायरेक्टर ही करता ना, अभी मुझे समझ में आता है, आज मैं डायरेक्टर बना तो डायरेक्टर की तारीफ करनी चाहिए, फैक्ट है। लेकिन कलर्स और मूड टू गुड, आई रियली लव्ड इट। मुझे मालूम है कि आप लोग सब यहाँ पे आए हो, मेरी जो फीलिंग है और आपकी फीलिंग है वो सेम है। और उसके अलावा ये फिल्म जो कहना चाहती है, क्या कहना चाहती है कि 99 के पहले जब इंटरनेट और सोशल मीडिया नहीं था, फ्रेंडशिप्स कैसे हुआ करते थे और आज फ्रेंडशिप्स कैसे, बस सवाल उठाता है। बाकी पिक्चर देखने के बाद हम लोग बात करेंगे। काय सांगाल मराठी चित्रपट सृष्टी आता खूप नवीन नवीन छान छान चित्रपट येत आहेत, तुम्हाला कसे वाटतात ते चित्रपट? तो मराठी ॲक्टर ही ना, नाही मराठी सिनेमाबद्दल काय सांगाल? व्हेंटिलेटर केला आणि दुसरा ते मराठी ॲक्टर्स आहेत, व्हेंटिलेटरमध्ये होते. येस सर, पण कसं वाटतं की आता छान नवीन मांजरेकरची content चित्रपटमध्ये जुनं फर्निचर हा मराठी कलाकारच आहे. नाही पण काय सांगाल सर, आज मराठी चित्रपटाला प्रेक्षक वर्ग येतोय आणि छान कंटेंट मला आय गेट अ फिलिंग, I saw one Marathi film by Factory, हरिश्चंद्राची फैक्ट्री, परेश मुकाशी, हरिश्चंद्र, हाँ, माय फेवरेट डायरेक्टर. वो फिल्म को जब देखा था मुझे लगा कि मराठी सिनेमा इज नाउ इमर्जिंग. सिंस दैट डे कितने सारे फिल्म्स एक के बाद एक दूसरी फिल्म मैंने देखी ना. आई थिंक इफी में बेस्ट डायरेक्टर मिला था उसको, गोदावरी, निखिल महाजन ची व्हेरी गुड फिल्म. तो मराठी सिनेमाचा रिसर्जन्स आहे आणि आय फील दिस ब्युटिफुल लवली नॉस्टॅल्जिक सेन्सिटिव्ह फिल्म कंटिन्यूज विथ द ट्रेडिशन. थँक्यू. तर समर हॉलिडे कसे होते? सर आपकी एक समर वेकेशन की हाँ, मेमोरी, समर एक समर वेकेशन. ये समर वेकेशन ही है मेरा आज मेरा हॉलीडे है. मैं मुझे आप लोग ने माइक में मजा करता. समर वेकेशन इम्पॉर्टेंट होता है क्योंकि उस वक्त हम लोग एज पेरेंट्स, मैं पेरेंट्स के ज़रिए से बात करूँगा, एज पेरेंट्स हम लोग रुकते हैं कि पूरा साल जिनोबिया होमवर्क ट्यूशन ये वो की मारामारी चलती रहती है, लेकिन समर वेकेशन में वो सब बंद हो जाता तो हम लोग निकल जाते थे कहीं भी. और इससे ज़रूरी नहीं है कि कोई फैंसी जगह जाना ज़रूरी है या महंगी जगह जाना ज़रूरी है. अगर फैमिली एक साथ होते हैं तो समर वेकेशन होता है. फिर भले आप यूरोप जाओ या आप कहीं पे भी जाओ. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आता भी नहीं